म्हणजे मी आत्ता बाबांबरोबरच होतो, त्यांच्याबरोबर थांबलो तर त्यांनाही छान वाटेल नाही का? का तू का भाईच्या रूम मध्ये थांबायचं सुरू? हिला काय फुकटचा पगार देतो का आपण? सपना नाही कामावर, घरातली सगळी कामं उरकायची, कळलं का? पण मी काय म्हणतो, होतो कधी कधी उशीर, जाऊ दे ना. ए अवकातीत राहायचं, अवकातीत. घरात पाहुणे बनून आलाय, मालक बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. आधी नीट बसायला शिक. शपथ, आपली तरी इथं इज्जतच नाही. चहा प्यायचाय मला, आलं ठेचून घालून द्यायचं, चहा वर आणून द्यायचं, कळलं का? हो आणते. सुरू नाही, काही कामं नाहीत का? आहेत ना. आहेत ना, मग जा की. जातो. जा. कस्तुरी, तू त्या कामूचं काही मनावर घेऊ नको बरं का? ती तशीच आहे. आणि तू पदराला गाठ मार बरं, परत उशीर करणार नाही. म्हणजे या ओढणीला गाठ मार. ते मी पटकन चहा टाकते आणि घेऊन जाते मम्मींसाठी. उशीर झाला तर त्या ओरडतील परत. नाही तर एक काम कर ना, 4 कप चहा ठेव. 1 कप मला, 1 कप कमूला आणि 2 कप तुला आणि सौरभला. नाही म्हणजे गडबडीत घरात निघते ना, मग चहा प्यावंसं वाटत असेल तुला पण. नाही मला नको. असं आहे का? मग ठेव, 2 कपच ठेव. 1 कप मला आणि 1 कप कमूला. मी घेऊन जाते कमूसाठी. नको, मी नेईन ना. अगं आता परत कशाला तिच्या समोर जाते? उगाच तोंड सुख घेईल तुझ्यावर. मी जाते. आणि नाहीतरी मला बसल्या बसल्या काय काम आहे बाई? करू दे जरा काम. नाही नुसतं बसून राहिलं तर शरीर पण वाढतं. मग राहू दे, मी घेऊन जाते ते. नाही तर मीच करू का चहा? तू थांब, मी करते चहा. नको, मी करते. तूच करते? हा कर मग. सौरभसाठी कर. गवती चहा टाकायला विसरू नको बर का? हा कर कर. हा मम्मी. शिवा कुठे आहेस? वसुलीला आलोय ना मम्मी. या कलानं काय करण्याच्या आधी तिचा बंदोबस्त केला पाहिजे. मम्मी फक्त सांगा, 3 गोळ्या लागतील. हा, या कानाची त्या कानाला खबर जाणार नाही, शब्द देतो. तू आल्यावर बघू. ये आधी. कमू ठेवते मी फोन. घे, तुला चहा हवा होता ना? तू कशाला आणला? कस्तुरीला आणायला सांगितलं होता ना? ए आजकालच्या मुली कशा आहेत तुला माहितीये ना? तिला कुठं काय जमतं का? साधा चहा करायला जमेना, तो सुद्धा मी करून घेऊन आले. कस्तुरी कुठे? अरे वा, मला नव्हतं वाटलं तू चहा घेऊन येशील आज माझ्यासाठी. डेअरिंग फारच वाढली हा कस्तुरी तुझी. असं काही नाहीये. कला आत्याने सांगितलं मला तुझ्या खोलीत चहा घेऊन यायला. अच्छा 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 अच्छा, म्हणून आलीस तू. तुला नव्हतं यायचं, पण बरं झालं आलीस. बस ना. हो बस रे.
तू घे चहा, मला काम आहेत, मी निघते. ए कस्तुरी सौरभ, थांब ना. अरे सौरभ, अरे काय करतोय? बघेल ना कोणीतरी. एवढंच ना? सौरभ, थांब. सौरभ, 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 अरे काय करतोस तू? बस खुश? बस ना आता, गप्पा मारू. तू चहा प्यायलीस? नाही. बेस्ट. आजपासून आपण दोघांनी एकत्र चहा प्यायचा. वेडायस का? नको. नको वगैरे काही नाही, मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. अगं असं एकत्र बशीतनं चहा प्यायलो ना तर प्रेम वाढेल. मला जाऊ दे. थांब. सौरभ. नाही. अरे, चल मम्मी. चल चल काय चाललंय चल. तुझं? बस इथे. तू इथे बस. हे बघ, आता या खोलीत फक्त आपण दोघं आहोत. हे घे. हे घे. सौरभ, असं चहा पिण्यात ना एक वेगळीच मजा असते. घे. बास मला. मी म्हणतोय. वा, मला जर रोज असा चहा मिळणार असेल ना तर साखर थोडी कमी घातलीस तरी चालेल. कस्तुरी, तू अशी लाजतेस, हसतेस, अशी प्रसन्न असलीस ना की माझा दिवस चांगला जातो. बरं चल, खूप वेळ थांबले आता. आता मी जाते कामाला, नाही तर मम्मींना संशय येईल उगाच. थांब ना थोड्या वेळ. काय थांब ना? भाईंची खोली आवरायची मला अजून. बाईंची खोली ती मी आवरली ऑलरेडी. का आवरलीस तू? मी केलं असतं ना. ठीक आहे का, तुला मदत तेवढीच. कमू अगं कसला विचार करते? तुला काय करायचंय? तुझा काय संबंध आहे? तुझ्या कामाशी काम ठेव. नाही, आता घरात तरुण मुलगा आणि देखणी नर्स असल्यावर एका आईला कसली काळजी वाटू शकते ते मी समजूच शकते. कमू अगं मी तुझ्या मनातलं ओळखते. काल जेव्हा तू तिला तू फक्त नर्सेस, या घरची सून नाही असं म्हणालीस ना, तेव्हाच मला कळलं तुझ्या मनात कसली भीती येते. तू नक्की कोणाच्या बाजूनेस ना हे ओळखणं कठीण. अगं मी तुझ्याच बाजूने आहे कमू. हा, आता तुला वाटत असेल का मी तुझं गुपित सौरभला सांगेन आणि सगळ्यांना सांगेन आणि ओढीन. कला, असं तुम्ही अजिबात करणार नाही. अगं माझ्या लेकाला विश्वासला सुद्धा अजून सांगितलेलं नाहीये मी. तू फक्त माझ्या निवाऱ्याची 2 वेळच्या जेवणाची सोय कर आणि जा ना तू बाहेर जाऊन बिनदिक्कत काम कर. घरातलं सगळं मी बघते ना. आणि सौरभची तर तू काळजीच करू नको. त्या कस्तुरीला तर मी सौरभच्या आजूबाजूला पण फिरकू देणार नाही. मारली पत्राला गाठ. माझी मदत करून तुला काय मिळणार ग? विश्वास. अगं मला तुझा विश्वास कमवायचा आहे कमू. मला माहिती तुला माझा राग आलाय, पण तुला राग आला की काय होतं ते 14 वर्षांपूर्वी अनुभवलंय ना बाई मी. आता मी असं काही नाही वागणार की तुला राग येईल. त्या
कस्तुरीचं काय करायचं ते आपण दोघी मिळून करू. चालेल ना? कमो आता बरं वाटलं बघ. घे चहा घे. अगो बाई, बोलायच्या ना त्या चहा थंड झाला की. थांब गरम करून आण. असू दे. बरं चल, मी बाकीची कामं करून येते. चल ठीक आहे, मी पण येतो. तुला वेळ लागलाय का जरा? सौरभ, आपण असे सतत नाही भेटू शकत. मम्मी घरातच असतात. घरात कोणाला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम. कोणालाही कळणार नाही. हे बघ, मम्मीला कळलं ना तर कसं हँडल करायचं मी बघतो ना. तू कशाला टेन्शन घेते? थांब ना. मगाशी मम्मी तुला ओरडली, सॉरी. आपण तुझी इथे याची वेळ बदलता येते का हे बघूया. अरे कशाला उगाच? कशाला म्हणजे? असं कसं? तू माझ्या बाबांची काळजी घेतेस तर तुझ्या आईची काळजी मी नको घ्यायला? कशी आहे तब्येत? बरी आहे ना? काही वाटलं तर हॉस्पिटलला घेऊन ये त्यांना. नाही तर आपण एक काम करूया, तुझ्या आईसाठी एक नर्स ठेवतो. म्हणजे तू इथे असताना तिची काळजी घेतली जाईल. नाही नको, बाबांना नाही आवडणार ते. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. सौरभ, सौरभ. काय? तू इथे काय करतोय? तो इथे काय करतोय? हा ठोक आहे. कोण ठोका? कस्तुरी आणि सौरभ. शरदराव कुठे आहेत ते बघ. नाही. अरे जा. अरे जा तिकडं. कुठे आहेत ते बघ. काय झालं कस्तुरी? सौरभ, कुणीतरी बघताय दाराबाहेरून. काय? बहुतेक आत्या. सौरभ, आता काय करायचं? आत्याने मम्मीला सांगितलं ना, रूम मध्येच यायला नको होतं तुझ्या. तू शांत हो, कोणीही नाहीये बाहेर. अरे नाही, मी पाहिलं ना, नक्की कुणीतरी आहे दाराबाहेर. बर, मी बघतो. हे बघ, बघितलंस? कोणीच नाहीये. तू उगाच टेन्शन घेतेस. अरे नाही, पण मी पाहिलं ना. कस्तुरी, तुला भास झाला असेल. ते काही असू दे, पण आपण सावध राहिलं पाहिजे ना यापुढे. रिलॅक्स. नाही सौरभ, मम्मीला जर काही सगळं कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि या सगळ्याचा मला माझ्या घरच्यांना त्रास नाही होऊ द्यायचा. अगं कस्तुरी, हे बघ, मला कळतंय. आपण लवकरच ह्याच्यावर मार्ग काढू. हो, मला पटतंय सगळं, पण तोपर्यंत आपण काळजी घ्यायला पाहिजे. अगं पण सॉरी, मी जाते. कस्तुरी, ए कस्तुरी. माय सेल्फ विश्वास, पण सगळे आपल्याला विश्वासराव बोलतात. असू द्या. तुमचं नाव नाही सांगितलं? कस्तुरी. झकास. म्हणजे तुमचं नाव एकदम झकास आहे. कस्तुरी एकदम सुगंधित नाव वाटतं. मी विश्वास, सौरभचा आत्ते भाऊ, भाई माझा मामा, मी त्याचा भाचा, सक्का भाचा. नाही म्हणजे भाईची जशी इकडे चालते ना तशी आपली गावाकडे चालते. एक शब्द डायरेक्ट गर्दी.
तुम्ही प्लीज बाजूला व्हाल का, मला अजून काम आहेत. काम काय होतच असतात. सगळ्यात महत्वाची ओळख. आपली ओळख झाली पाहिजे एकमेकांबरोबर. आपली खूप ओळख आहे, म्हणजे एक फोन केला ना सगळी कामं होतात. तुमची काही कामं असतील ना मला सांगा, बिनधास्त सांगा, सगळी कामं आपण करणार. हा. सॉरी, मी अनोळखी लोकांशी नाही बोलत फार. अनोळखी? मी अनोळखी? अहो एवढं सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही अनोळखी बोलता मला. अहो आपली लाईफ म्हणजे ना ओपन पुस्तक आहे. कुठलंही पान घ्यायचं आणि लगेच वाचायला लागायचं. टेन्शनच नाही घ्यायचं. कसं आहे, आता आपण फ्रेंड आहोत ना, आणि कसं आहे फ्रेंडशिप झाल्यानंतर आहे ना नीट ओळख होती. ओळख झाली क नातं तयार होत. नातं तयार झालं. काय चाललंय इथे? तुला बोलायचे पैसे मिळतात काय? कामं झाली सगळी? आता कामं करायची नाही आणि नंतर लवकर जायचं घरी. बघतेस काय? काम कर. थांब, आज तुला दाखवतो. आज मम्मीकडे तुझी तक्रारच करतो. नाही, मी किचन मध्येच जात होते. हे जा, काम कर. तू काय बघतोय रे? हा, तुझा गेम वाचवायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही मला. चल. तुला नंतर बघतो मी. अजून इथेच उभी आहे? जा, किचन मध्ये कामं असतील. मम्मी कुठे? माहित नाही, त्यांच्या खोलीत असतील. मम्मी, मम्मी. काय रे, कुठं होता इतका वेळ? एक काम करायला सांगितलं तुला, एवढा वेळ? फोन केले, एक बी फोन उचलला नाहीस तू. मम्मी, तो पटेल बिल्डर पैसे द्यायला तयार नव्हता ना, म्हणून त्याच्या डोक्यावर घोडा लावला मी. असा घाबरला ना की जीवच गेला त्याचा. आधी बोलत होता तो, जीव गेला तरी पैसा देणार नाही. गेला जीव. त्याचा बंदोबस्त करत होतो ना मम्मी, म्हणून थोडा वेळ लागला. या कलाचा बंदोबस्त केला पाहिजे शिवा. सांगा ना मम्मी, तिघांना आडवं करतो आता जाऊन. असं आडवं करायचं असतं तर काय मी केलं नसतं का? काय मोठं काम आहे का माझ्यासाठी? पण मम्मी, मग आपण करायचं तरी काय? एक काम कर शिवा, आपल्या पोरांना कामाला लाव. पोरांना सांगायचं, शोधून काढायचं ही कला कुठे राहत होती, काय खात होती, काय पीत होती, नवरा कुठं कामाला होता, कुणाचं काय कर्ज घेतलेलं का, पोराचं काय आहे, हे सगळं शोधून काढायला लावायचं. काय लोकांच्या वस्तू वापरण्याची वाईट सवय आहे हिला, आणि ही अजून बी तशी असेल ना, आपल्यासाठी चांगलं. शोधायला लावायचं शिवा. सांगतो ना, लावतो पोरांना कामावर लावतो. देतो 8-1 दिवसात माहिती. 2 दिवसात करतो ना मम्मी, शब्द देतो. 2 दिवसात सगळी माहिती आणून देतो. पण मम्मी, मला काय वाटतं ना की आपल्याला काहीतरी बंदोबस्त करायला हवा यांना इथून हाकलायला. करायचं ना, सापळा रचायचा. मम्मी, बकरी कोण असणार? आज काम करतो का शिवा माझ्याकडं? मला विचारतोय. कळला मम्मी, कळला मला कोण आहे ते. कोण असणार बकरी?